आज डे 2 आहे. आज आमचा फायनली ट्रिप चालू झालेली आहे. प्रवासाचा दिवस चालू झालेला आहे. आम्ही आता निघालो आहे. आमचं चेकआउट झालेलं आहे. आमचे दोन्ही रूम्स इकडे 4th फ्लोअरला आहे. हे तुम्हाला बाहेरचं टूर देते एकदा थांबा. हा व्ह्यू आहे. क्रेझी व्ह्यू होता ना रात्रभर. सकाळी उठून जे बघितलं आम्ही, इट्स गुड, इट्स बेस्ट ऑलवेज. आता इथून आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहे गाडीतून समथिंग. आता ते गाडीत बसल्यावरच आम्हाला कळेल. बाकी बघू. दिस इज माय आउटफिट फॉर टुडे. ज्वेलरी वेलरी ऑन. आणि ही माझ्या मम्मीचं आउटफिट. अंगठ्या दाखव दे, अंगठ्या. चलो लेट्स गो. वेलकम टू तुपका वैली. तेरी जिंदगी में तेरी यादा मैं जी लूंगा. जो जख्म करे तने दिल पे वे को लाए सी लूंगा. आज छोड़ के चल पड़ी फिर
आम्ही आलो आहोत देवीच्या मंदिरामध्ये. देवीचं दर्शन घेतलंय. तरंडा माताच्या मंदिरात आलेलो आहोत. आता आम्ही दर्शन घेतलं. इथला प्रवास आता ह्याच्या पुढे अजून आहे. गुफा वगैरे बघितली आम्ही. गुफा वगैरे बघितली. खूप छान असा अनुभव आलेला आहे. उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये आम्हाला पावसाळा जाणवला आहे इथे. आणि इथे खूप छान असं थंडगार वातावरण, खूप छान अशी थंडी पण आहे. आणि हे बघा देवीचं मंदिर. ह्या देवीच्या मंदिरात आता दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत. आणि हे बघा काय. आणि चला आता पुढच्या प्रवासाला निघूया. पुढच्या प्रवासाला आपण निघतोय आता. गुफा वगैरे सगळं झालेलं आहे. गुफेतून निघालोय. भूक लागली आहे आम्हाला. हा आता भूक लागली. कुठेतरी चहा नाश्ता करूया. आता आपण निघतोय. तर आम्ही गाडीत बसत आहोत. हे बघा अब आगे अच्छा व्यू आएगा, वीडियो बना लेना मस्त वाली रोड का. चलो गाइस. आता सगळे बसलेले आहेत आम्ही गाडीमध्ये. आमचे पप्पा तर पुढे बघतायत. आता बघितलं त्यांनी. चला पुढच्या प्रवासाला. थँक्यू. आज आमचा पिकनिकचा 3रा दिवस आहे. आम्ही आज सांगलीला आहोत. आता तयारी करून स्पिती विलाला चाललो. आता आमची जर्नी खूप इमेजिंग असणार आहे. खूप म्हणजे काल एकदम वेगळं असं काही वातावरण चालू आहे. ते खूप थंडी आहे. बर्फ पण पडतो आहे. बर्फ पण मेच्या सीझन मध्ये पण बर्फ आहे इकडे. म्हणजे 0 डिग्री 12 डिग्री सेल्सिअस नॉर्मल टेम्परेचर इकडचं आहे. आज कालपासूनच आमचा प्रवास स्पिती व्हॅलीला चालू झालेला आहे. आज आम्ही तिथे जाणार आहोत आणि हे तुम्हाला वेळोवेळी आम्ही माहिती देऊ. आज आमचा मेन स्मिती व्हॅली एक्सप्लोअर करण्याचा डे आहे आज प्रॉपर. आमचा रूम आहे. रूमचा व्ह्यू आहे. दिसतोय बर्फ ते पूर्ण. आणि खूप जवळच आहे ते आमचा रूम. तारीख 7 आहे. आम्ही 4 तारखेला निघालो आणि आज 7 तारीख आहे. आज आमचा 3रा दिवस आहे झालेला आहे. हा आमचा मम्मीचा आणि माझा रूम आहे. आणि बाहेरचा व्ह्यू एकदम क्रेझी आहे इकडचा फुल. आणि हा मम्मी पप्पा आणि दादाचा रूम आहे. ह्यांना डबल बाल्कनी दिलेली आहे. व्ह्यू हाय. कसं झाला तुमचा 3 दिवसाचा प्रवास? एकदम छान. नाश्त्याची व्यवस्था छान आहे. रूमची व्यवस्था छान आहे. आणि इथं वातावरण एकदम छान. थोडीशी पण गरमी नाही, पण थंडी खूप आहे. सर्व येताना सर्व बंदोबस्त करून यावा. क्रेझी आहे सगळं. क्रेझी सगळं. आणि माझा
आउटफिट दाखवते मी तुम्हाला. मम्मीचा आउटफिट चेक. माझा आउटफिट चेक. हा माझा आता आउटफिट आहे ऑलवेज. बाय बाय. आता भेटू आपण पुढे. बाय बाय. आजचा तिसरा दिवस. आम्ही चित्तूरला आलेलो आहे. लास्ट हिंदुस्तान पोस्ट ऑफिस धाबा. हे बघ, इंडियन लास्ट पोस्ट ऑफिस. हा पण दुरीत 20 मीटरवरती आहे. 20 मीटर पण लास्ट पोस्ट ऑफिस तिथंच आहे. आता आम्ही आलोय लास्ट धाब्याला आणि इकडे फुल बर्फ आहे. ते बघा, स्टार्ट होते आज. हिंदुस्तान का आखरी धाबा. चहा घेतो तिकडे जाऊन. तिकडे तुम्हाला दिसेल. 1000 कमी कर. चला खाली डाब्याला. चालू आखरी डाब्याला खायला. अरे भाई क्रेझी आहे ब्रो. व्ह्यू बघा फक्त तुम्ही. व्ह्यू बघा. पडली असती मी. बाई इथे कोण आला? खाली येऊन गेला. खाली खालीच गाव आहे ना हे. हा का? खालीच गाव आहे ना हे. बसतो आता. खातो मस्त. ऑर्डर देतो. आज आम्ही पाला आलेलो आहोत. रिकामपिओ इथे आलेलो आहोत. आता आम्ही रूममध्ये आलो आहोत. रूम तुम्हाला दाखवते. हे बघा, हा रूम आहे. आता जस्ट शिफ्ट चालू आहे आम्ही इथे. आणि हा दुसरा रूम आहे. हे बघा, ही बाल्कनी आहे. आणि हा दुसरा रूम आहे. रूम असा आहे. रूमचं सीधा रूम भारी आहेत. क्रेझी आहेत. आम्ही आज तरी लवकर आलो. 5:30 वाजता. आता नाईट इकडे. उद्या निघणार ताबोला. म्हणून आज रात्री आमचा इथेच स्टे आहे. वॉशरूम. आमचा रूम आहे. दिस इज माय रूम.